बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे। 23 तारखेला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण झालाय। शहरातील बेकायदेशीर प्लांटमुळे हवेत सूक्ष्म धूलीकण पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते। मात्र हे प्लांट बंद करणं शक्य नसल्याचं विधान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। प्रदूषणासाठी सरकार नव्हे तर नागरिकही तितकेच जबाबदार असल्याचंही त्या म्हटलंय। पिंपरी चिंचवडमधील नद्यांमधील प्रदूषण आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या पाहणी दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं। पवना नदीची पाहणी करताना नदी स्वच्छतेचं काम सुरू असल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। मंत्री येतायत म्हणूनच स्वच्छता करता का असा सवाल विचारत त्यांनी कामकाजावर नाराजी व्यक्त केली। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे 2 दिवसांच्या राज्य दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निहाय बैठका घेतल्या जाणार आहेत। लोकसभा मतदारसंघांबाबत 13 एप्रिलला बैठकीचं आयोजन करण्यात आलं। आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, संपर्क प्रमुखांनी उपस्थित राहावं अशा सूचना देण्यात आल्या। अभिन मोडक यांची चेन्नईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून शिफारस झालेली आहे। 1997 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले मोडक यांची तामिळनाडू निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चेन्नईच्या पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे। रेल्वेनं मुंबई विभागातील 3ही उपनगरीय मार्गांवर रविवारी 12 एप्रिल रोजी विविध कामांसाठी मेगा ब्लॉक घेतलाय। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात फसवेगिरी करणाऱ्या कंत्राटदारांवर यावेळी देखील एआयच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। यंदा एआयची यंत्रणा अधिक अद्ययावत करण्यात आली असून महापालिकेला फसवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात येणार आहे। गेल्या वर्षी मुंबई महापालिकेनं एआयच्या मदतीनं अशा कंत्राटदारांना शोधून त्यांच्यावर 13 कोटींची दंडात्मक कारवाई केली होती। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मतदारसंघात बोगस कीटकनाशकामुळे संपूर्ण पीक जळाल्याचा प्रकार घडला होता। त्यामुळे नुकत्याच जयपूर इथे झालेल्या पश्चिम विभागीय कृषी परिषदेत चौहान यांनी घटक राज्यांच्या कृषी मंत्र्यांना खतं, रसायनं, बियाणं आणि कीटकनाशकांच्या भेसळीवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यामुळे राज्य सरकारनं प्रत्येक तालुक्यात निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाळी हवामान होतं। त्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली होती। मात्र राज्यातील पश्चिमी विक्षोभ प्रवाहीन असून पुढील 5 दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यामुळे राज्यातील काही भागातील नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे। राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देखील त्यांच्या नोंदणीमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयानं दिलेल्या आहेत। सर्व संस्थांच्या नोंदणीच्या माहितीमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी 15 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT CET PCM समूहाच्या परीक्षेला सुरुवात होते। ही परीक्षा आजपासून 20 एप्रिलपर्यंत सकाळी आणि दुपारी अशा 2 सत्रांमध्ये होणार आहे। राज्यभरातून तब्बल 4,79,332 विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत। राज्य परिवहन महामंडळानं सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यांच्या मोफत प्रवास सवलतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे। पारंपरिक पास प्रणालीऐवजी आता रुपे ऑन द गो सक्षम राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे। यामुळे प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होणार आहे। शिवाजी चौक, मीरा रोड, गायमुख मेट्रो 10 मार्गिकेच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यासाठी याआधी 2 तारखा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या होत्या। मात्र अद्याप मेट्रो 10 मार्गिकेच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध झालेली नाही। आता आठवड्याभरात निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी काढण्यात आलेल्या सोडती एकूण 1,05,582 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आलाय। या विद्यार्थ्यांना 11 ते 20 एप्रिल या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे। मुंबई आणि उपनगरातील पार्किंगची कमतरता लक्षात घेऊन पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत भूमिगत पार्किंग उभारण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून 26 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे। त्यामुळे भूमिगत पार्किंगचा श्री गणेश चालू वर्षातच होणार आहे।
मराठी चित्रपटांना शहरातील मल्टिप्लेक्स सिनेमागृह उपलब्ध होत नसल्यानं मुंबई पालिकेनं चित्रपटगृह उभारण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली आहे. ही तरतूद सध्या 1 कोटींची आहे. प्रत्यक्ष कामावेळी ही तरतूद वाढणार आहे. म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13,012 घरं उभारणार आहे. म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरं उभारण्यात येणार आहेत. मुंबईत वर्षभरात 2,538 घरं म्हाडाकडून बांधली जाणार आहेत. देशभरातील डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटनांनी चिंता निर्माण केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेनं 10,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे डिजिटल व्यवहार पूर्ण होण्यासाठी 1 तासांचा प्रतीक्षा कालावधी लागू करण्याची तयारी चालवली आहे. याचाच अर्थ डिजिटल साधनांद्वारे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पाठवलेले पैसे एक हस्तांतर होणार नाही. जळगावमध्ये धुलेलाल मानव सेवा संस्थांच्या वतीनं शिरसोली शिवारामध्ये 6 एकर परिसरात अयोध्येप्रमाणे भव्य श्रीराम मंदिरासह भगवान झुलेलाल मंदिर उभारण्यात येणार आहे. 3 वर्षांच्या कालावधीत या भव्य मंदिराचं निर्माण होणार आहे. अशोक खरात प्रकरणी 160 GB डिजिटल पुरावे उघड झाले आहेत. खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर आलाय. फॉरेन्सिक अहवाल SITकडे सादर करण्यात आला असून तपासाला वेग आला. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झालेली आहे. कल्पना खरातचे वकील गैरहजर असल्यानं अटकपूर्व जामिनावर 16 तारखेला सुनावणी पार पडणार आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. समता पतसंस्थेतील खात्यांबाबत प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार आहे. दरम्यान पुढच्या 5 दिवसात जबाब देण्यासाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अंजली दवानिया यांना CDR कोणी दिला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पोलीस चौकशीला बोलवतील त्यावेळी पूर्ण माहिती पोलिसांना देणार असं सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार म्हटल्यात. मी संबंधित लोकांची नावं सांगणार नाही कारण ते लोक उच्च पदावर बसलेले आहेत असंही त्या म्हटल्या. नामांकित कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती RC नरवाडिया यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या कंपनीमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण गंभीर आहे असं म्हणत या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तर दोषींना सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. दंडकारण्यात सक्रिय असलेल्या 42 माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. पीपल्स गुरिला लिबरेशन आर्मीच्या बटालियन क्रमांक 1 मधील सर्व सदस्यांनी शरणागती पत्करल्यानं या बटालियनचं अस्तित्व संपुष्टात आलंय. कुख्यात नक्षल नेता माडवी हिडमाच्या नेतृत्वाखाली ही बटालियन सक्रिय होती. आत्मसमर्पणावेळी माओवाद्यांनी 36 अत्याधुनिक शस्त्र पोलिसांच्या ताब्यात दिली. नागपूरच्या अजनी परिसरातील नव्या पुलाचा प्रकल्प पुन्हा एकदा विलंबात अडकलेला आहे. सुमारे 332 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं काम 2023 मध्ये सुरू झालं होतं. मात्र अजून हे काम पूर्ण झालेलं नाही. दरम्यान नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मीरा रोडमधील नौशा रूपा बाबर मुक्तीधाम इथे काम करणाऱ्या कामगारांनी पगारासाठी अनोखं आंदोलन केलं. 2 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं कामगारांनी चक्क तिरडीवर झोपून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. थकीत पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यानं मोठी घटना घडली आहे. लकी हॉटेल जंक्शन परिसरात झालेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पाईपलाईन फुटल्यानं रस्ते जलमय झाले असून परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अकोला महापालिकेत विरोधकांनी अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला. महापौर शारदा खेडकर यांनी गदारोळ घालणाऱ्या 16 नगरसेवकांना निलंबित केलं होतं. या सर्व निलंबित नगरसेवकांनी सभागृहाबाहेर बसून प्रतिकात्मक सभा घेत सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. गोंदियातील धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये गोंधळ उडाला. प्रभारी सहाय्यक धर्मदाय आयुक्त निलिमा मालोदे सुनावणी सुरू असतानाच अचानक निघून गेल्यानं संस्थाचालकांना तासनतास थांबावं लागलं. संतप्त झालेल्या नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. बीडच्या मसाजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या घरी चोरीची घटना घडली. धनंजय देशमुखांसह सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री घरफोडी झाली. गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकारही समोर आलाय. सोलापूर जिल्ह्यातून आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार समोर आलाय. अकलूज येथील शासकीय
ICTC केंद्रातून एका गर्भवती महिलेला चुकीचा HIV पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या अहवालामुळे पती आणि सासरकडील मंडळींनी तिच्यावर संशय घेत तिला घराबाहेर काढलं। विविध शासकीय खासगी केंद्रावर तपासणी केल्यावर सर्व अहवाल HIV निगेटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं। लोणावळा इथे भुशी धरण परिसरात रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये जवळपास 150 छोट्या व्यावसायिकांची दुकानं हटवण्यात आली आहेत। या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीचं संकट ओढवलंय। विशेष म्हणजे पर्यटन हंगामाच्या अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच ही कारवाई झाल्यानं व्यावसायिक हतबल झाले। बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबा गणेश भागात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला। अगोदरच अवकाळी आणि गारपिटीनं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या पिकांची रानडुकरं नासाडी करतायत। रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीला बसलाय। किनारपट्टी भागातील बोटीनं पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरवाढीचा फटका बसतोय। त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी नगरीतील ग्रामदेवता जनाई देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। गेल्या 150 वर्षांपासून खंड पडलेली ही यात्रा यंदा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। 4 कोटी रुपये खर्च करून जनाई देवीचं भव्य मंदिर उभारण्यात आलंय। 10 ते 12 तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत धार्मिक विधी, मिरवणुका, छबिना, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती आखाडे आणि बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलंय। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 5000ची वाढ झालेली आहे। युद्धविरामाच्या घोषणेनंतर सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीचे दर वाढले। सोन्याचे दर GST सह 1,55,000वर पोहोचले। भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात भीषण आग लागली। लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील झोपडपट्टी भागात लागलेल्या या आगीत मोठं नुकसान झालं। अग्निशमन दलानं 29 सिलेंडर बाहेर काढले असून आग आटोक्यात आणली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। रेल्वे पुलावर चढून खाली उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणांनी वाचवलं। नागपूर शहरातील अजनी रेल्वे पुलावरची ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। संबंधित युवती पुलाच्या भिंतीवर बसून खाली उडी मारण्याच्या तयारीत होती। पुलाच्या खाली रेल्वे लाईन आहे आणि वरून वाहनं जातात। अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या मुलाच्या आईनंच प्रियकराच्या मदतीनं सुपारी देऊन हत्या केली। सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात 2 दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता। पोलिसांनी शोध घेऊन या तरुणाची ओळख पटवली आणि त्यानंतर हत्येचं गूढ उकललं। मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील 9व्या गल्लीत भीषण आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झालाय। अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे आटोक्यात आणली। कुपवाडमधील RP पाटील चौकात 2 अज्ञात चोरट्यांनी ATM फोडल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मुख्य चौकातील ATM फोडल्यानं पुन्हा एकदा चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलं। ATM मधून काही रोकड लंपास झाली आहे का याचा तपास कुपवाड पोलीस करतायत। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी कार्यकर्त्यांनी लावलेल्या फटाक्यांमुळे चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। फटाक्यांमुळे बस आगाराच्या समोरील भागाला आग लागली। या आगीमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती। आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आता एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात मोठी कारवाई करत आर्थिक गुन्हे शाखेनं मूळ मालक मीर मेहमूद अली यांना अटक केलेली आहे। त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून मीर मेहमूद अली याला नोटीस बजावून 3 दिवसात तपासासाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र दिलेल्या मुदतीत तपास यंत्रणेसमोर हजर न राहिल्यानं अखेर पोलिसांनी अटकेची कारवाई केली। संदीपान भुमरेचा ड्रायव्हर जावेद शेख याच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय। तर जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अलीला अटक करण्यात आलेली आहे।
शोषण करून धर्मांतर करणाऱ्याला खरं तर शिक्षा द्या, जेणेकरून पुन्हा कोणी असं धर्मांतर करणार नाही, अशी मागणी प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. सरकारनं तात्काळ पावलं उचलत धर्मांतरण करणाऱ्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे, असं ते म्हटलंय. शोषण करून धर्मांतर करणाऱ्याला शिक्षा द्या, जेणेकरून पुन्हा कोणी असं धर्मांतर करणार नाही, अशी मागणी प्रवीण तोगडिया यांनी केलेली आहे. सरकारनं तात्काळ पावलं उचलत धर्मांतरण करणाऱ्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे, असं ते म्हटलेत. ऐसे लोगों को दंड देना चाहिए। सरकार तुरंत कानूनी कदम उठाकर लोगों को दंडित करे और कहीं ऐसे शोषण करके धर्मांतर की घटना आती है तो उसको कड़ा दंड देना चाहिए, ताकि दूसरे कोई ऐसा दुस्साहस करने की हिम्मत न करे. आता एक मोठी बातमी. राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी कणकवलीत मोठ्या उत्साहात हा पार पडलाय. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नारायण राणे यांचं तोंड भरून कौतुक केलंय. यावेळी बोलताना कोकणातील माणूस बाहेरून कठोर आणि आतून गोड दिसतो, असं पु ल देशपांडे यांनी म्हटलं होतं. ते राणेंना पाहूनच लिहिलं असावं, असं फडणवीस म्हटलेत. तर दुसरीकडे तटकरेंनी देखील नारायण राणेंचं कौतुक करताना खास शायरी केली आहे. मला असं वाटतं की राणे साहेब कधी पोटात ठेवू शकले नाही. त्यांच्या भावना ज्या असतील त्या तोंडावर सांगण्याचं काम ते करतात, कोणाला आवडो की न आवडो. पण जसं पु ल देशपांडेंनी म्हटलंय, कोकणातला माणूस कसा असतो, तर कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो. वर जरी काटे दिसले, जरडता दिसली, तरी आतमध्ये गोडवा असतो. हे जे वाक्य पुलंनी लिहिलं त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं. असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि माझा तर त्यांचा संबंध असा आहे की ते देवेंद्र म्हणून मला कधी रागवू शकतात. कधी कधी म्हणतात, अरे मी तुम्हाला देवेंद्र म्हणतो. मी म्हटलं, राणेसाहेब तुमचा अधिकारच आहे. जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे. आणि माझ्या सगळ्या या राजकीय वाटचालीमध्ये नेहमी एका नेत्याच्या भूमिकेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राणेसाहेबांना मी बघितलं. आजही एखादी गोष्ट आवडली नाही, मला वेळ घेतात, घरी येऊन सांगतात, रागवतात, हे चुकलं म्हणून सांगतात, पण त्यांचं प्रेम मात्र कधी कमी होत नाही. आज ही देखील आनंदाची गोष्ट आहे की नितेशजी असतील किंवा निलेशजी असतील, या दोघांनी राणे साहेबांचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी चालवलेला आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे ज्या प्रकारचं बाळकडू हे त्यांना मिळालं, त्यातून भविष्यकाळ या दोन्ही तरुण नेत्यांचा अतिशय उज्ज्वल आहे, हे आज या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू शकतो. राणे साहेब हा व्यक्ती अतिशय दिलदार व्यक्ती आहे. त्यांनी कधीच मोजमाप ठेवलं नाही, पण जर कोणी मोजमाप केलं, हजारो लोक अशी असतील की ज्यांचं जीवन बदलण्याचं काम हे राणे साहेबांनी केलं. शेकडो लोक असे असतील की ज्यांना मुंबईमध्ये कधी जन्मात घर घेता आलं नसतं, पण त्यांना घर देणारे राणे साहेब होते. ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गरिबांना घर देण्याचे संदर्भात त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना जेव्हा अधिकार होता, त्या अधिकाराचा वापर हा गरिबांकरता करणारे हे राणे साहेब होते. राजकारणातले बारकावे करत असताना सुद्धा मला रवींद्रजी चव्हाण साहेब, आपण प्रदेशाध्यक्ष आहात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राणे पॅटर्न फक्त राणे दाखवू शकतात. आणि एका वेळेला भाजप आणि शिवसेनेची बिनविरोध जिल्हा परिषद कसं येऊ शकते हे एकदा राणे साहेबांनी मला शिकवलं, तर रायगडला मला त्याचा खूप उपयोग होईल, एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. राणे साहेब आपल्याला उदंड आयुष्य मिळावं, 75वी तर साजरी होईलच,
पण आपला सहस्र चंद्रदर्शन सोहळा सुद्धा याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आहेत याच पद्धतीने आपल्यालाही मोठं मिळावतं. बोललो तर पुन्हा बोलतोय, मी देवेंद्रजींना बोलतोय, गडकरी साहेब सुद्धा तिथे आहेत. म्हणजे एक सुंदरसं भावगीत आहे, जीवनातली घडी अशीच राहू दे, तशी जीवनातली घडी असून इथपर्यंत जमलेली. माझ्या सही चव्हाणसाहेब तुमच्या डाव्या हाताला बसलेला आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, याचं जाण आणि भानीव ठेवून ही घडी अशीच राहू दे एवढंच राणे साहेबांच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. पण बांधवानं राजकारणात मी जे काम मिळवलं ना ते तुम्ही आता ऐकलं. हे मिळवलं, पुष्कळ कष्ट मेहनत सगळं काही केलं, पण त्याहीपेक्षा माझ्याबद्दल जे शब्द माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नितीनजी गडकरी, तटकरे, चव्हाण साहेब या सर्वांनी जे माझं कौतुक केलं ना, या माझ्या आयुष्याचा ॲसेट आहे. एक मी कमावलं असं म्हणतो,